हो नमस्कार. नमस्कार. तुम्ही ओतूर पोलीस स्टेशनला आलात. हो नेमका विषय काय आहे सर. 21. तुमचं नाव काय? माझं नाव रणजित रवींद्र शिंदे, राहणार करंजाळे. हो तुमचं काय नाव? माझं नाव अरुण रवींद्र शिंदे, राहणार करंजाळे. आता ओतूर पोलीस स्टेशनला कशासाठी आलात? सर 21 तारखेला 22 तारखेला आम्हाला 2 वाजता खूप 5-6 जणांनी खूप प्रचंड प्रमाणात हॉटेलमध्ये येऊन मारहाण केली होती. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो. ओतूर पोलीस स्टेशनला काही गुन्हा दाखल केला? हो केलेला आहे. कोणाच्या विरोधात? काय झालं माहिती का, गुरुवार दिनांक 21 तारखेला शितवाडी गावची जयंती होती. तर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आणि संयुक्त जयंती म्हणून जयंती असेल तर आम्ही जातो. तर आम्ही 21 तारखेला गुरुवारी शितवाडी गावामध्ये गेलो होतो. तर 8 वाजता गेलो होतो सर आम्ही. तर 15-20 मिनिटं आम्ही मिरवणूक वगैरे चालू होती तिथं, घोडे वगैरे आणि मिरवणूक डीजे चालू होता. तेवढ्यात ते गौतम तुकाराम लोखंडे हे स्टेजवर बसले होते आणि आम्ही त्यांच्यापासून 150 फूट अंतरावर बाजूला होतो. ते स्टेजवरून पायी आले आणि माझे छोटे बंधू यांच्या पाठीवर त्यांनी चापट मारली. तर मी त्यांना धक्का दिला. तर आमचा वाद तिथं काही झालेला नाही सर. 1 मिनिट. हो, ते बाजूला गेले, मी बाजूला तिथंच उभा राहिलो. तर मी घरी येणार होतो. तर तिथं डीजे वगैरे रस्त्यात होते. तर मी अर्ध्या तासांनी घरी 9 वाजता घरी आलो. तर यांनी गौतम तुकाराम लोखंडे हा लँड माफी आहे आणि याची 2 मुलं. तर 5 वर्षापूर्वी तुम्ही करंजाळे. तुम्ही ऐका ना, मुद्द्यावर बोला. हो. तुमची पोलीस स्टेशनला फिर्याद नेमकी कोणाच्या विरोधात आहे? विषय काय? ते गौतम लोखंडे लँड माफिया असेल ते काय डिपार्टमेंट बघा त्याच्यात वर्णन आहे ना सर. त्यांनी असं म्हणजे सांगितलं, तिथं आले आरोपी आले आणि आम्हाला 6 जणांनी. ओतूर पोलीस स्टेशनला कोणाच्या विरोधात तक्रार आहे? महेंद्र पोपट गायकवाड, शैलेश जगन्नाथ गायकवाड, राजू गायकवाड, पूर्ण नाव माहित नाही, आणि तिन्ही राहणार शितेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, व इतर इसम 3 इसम यांचे नाव आम्हाला माहिती नाही. इतर कोण माहित नाही. हो. गौतम लोखंडेंचं नाव नाही. गौतम लोखंडेचे हे गुंड होते 3 जण, कुठं नाव आहे? पण ते आम्हाला माहिती नव्हते ना साहेब. आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याचा. नाव कुठे आहे? गौतम लोखंडेंचं केलंय ना, FIR मध्ये केलंय ना ते महमूद सगळं नाव नाही ना, पण आहे ना वरती सर. म्हणजे काय विषय झाला ते त्याच्यावर नाही. हे काय बोलले, आता स्टोरी काय असेल? स्टोरी सांगते सर. तर गौतम तुकाराम लोखंडे हा दलाल आहे. तर 5 वर्षापूर्वी आमच्यावर तो, त्याची मुलं आणि तो आणि इतर गुंड आणून आमची जमीन काबज करायला बघत होता करंजाळे गावामध्ये. तर आम्ही ती बाईट केली होती. त्यावेळेस शरददादा सोनवणे तिथे उपस्थित झाले, तुम्ही आले होते, संदीप भाऊ तिरडे पण आले होते. तर त्या काळामध्ये नंतरला ते आम्हाला आधीमध्ये दम वगैरे द्यायचे, आम्हाला त्रास द्यायचे, पण एवढे नव्हते देत. पण नंतरच्या काळामध्ये आमच्या बाजूने जेव्हा निकाल लागला, त्या बिल्डरनी जेव्हा ती जागा आम्हाला द्यायला चालू केली, त्यावेळेस गौतम लोखंडेला त्रास व्हायला लागला अनेक गोष्टींचा. आम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये भेटलो तर तो आम्हाला बदला घेण्याच्या भावनेने, त्याची मुलं आणि त्याचे गुंड आणि तो नेहमी अशा त्या नजरेने आणि द्वेष पद्धतीने आमच्याकडे पाहायचा. तर काल सर आम्ही जयंतीला गेलो असता गुरुवारी, तर त्यांनी याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी त्याला बाजूला ढकललं. तर त्यांनी त्यावेळेस काही गोष्ट झालेली नाही, त्यांनी त्याला वेगळंच रूपांतर दिलं आणि त्यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता येऊन 6 लोक एकत्र येऊन त्याच्यामधले ते धर्मेंद्र गायकवाड. आज वार आहे, कुठला वार? शनिवार. घटना कधी घडली? काल शुक्रवार 2 वाजता. 2 वाजता. 2 वाजता. हो. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. हो झालेला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांची नावं काय? महेंद्र पोपट गायकवाड, शैलेश गायकवाड, राजू गायकवाड आणि बाकी 3 जण आहेत. त्यांची नावं आम्हाला माहिती नाही, ते गुंड होते. व्हिडिओ वगैरे मध्ये लोखंडेंचं सुद्धा याच्यात नाव नाही आहे ना, FIR मध्ये, म्हणजे ते मजकूर केलाय ना त्याच्यामध्ये आहे. नाव म्हणजे आहे. आता तुमची मागणी काय? आमची मागणी तेच आहे का बाबा, समाजाला का हे लँड माफी आहे, यांची टोळी आहे, यांनी म्हणजे आता आम्ही आमच्या जमिनीत त्यांनी अन्याय केला होता. 7-8 वर्ष आम्ही लढलो, आम्ही एज्युकेटेड पोर आहेत, आमची वर्ष वाया गेली त्याच्यामध्ये. तर आम्ही आता ती जमीन आमच्या साईडने निकाल वगैरे लागलेला आहे. तर निकाल वगैरे लागलाय, तर मग त्याचं आता जगणं मुश्किल केलंय बिल्डरनी का माझे पैसे वगैरे आणून दे. तर त्याचे काही गुंड आम्हाला बदल्याच्या भावनेतून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात, कोणत्या खाजगी कार्यक्रमात आम्हाला मारहाण करण्याच्या, धमक्या देण्याच्या किंवा आमच्या खुन्नसकडे बघणे हे चालू राहतं. तरी पण आम्ही बाजूला इकडं तिकडं. पोलीस स्टेशनला जे गुन्हा दाखल झालेला आहे, हो. कुठले कलम लागले काय माहिती आहे? हो माहिती ना. काय कुठले? 190 ब्रॅकेटमध्ये 2, 191 ब्रॅकेटमध्ये 2, 190 115 ब्रॅकेटमध्ये 2, 151 ब्रॅकेटमध्ये 2, 252
324 कंसात 4. आणि सदर शुक्रवारी 2 वाजता जेव्हा ते 6 गुंड आमच्या हॉटेलमध्ये घुसले, त्यांच्या हातात काट्या आणि रॉड होती. तर ते घुसल्यावर आम्हाला मारहाण करायला लागले. तर त्याच्यातले 3-4 लोक असा आक्रोश करत होते का तुम्ही गौतम लोखंडे जे आहेत आणि त्यांची जी टोळी आहे, जी लँड माफिया आहे, दलित समाजाच्या ज्या जमिनी लुथाडतात, त्यांच्या विरोधात तुम्ही जनजागृती करू नका आणि त्यांच्या विरोधात तुम्ही लोकांना काही म्हणजे सांगू नका. जीव मारून टाकू. हा, जीव मारून टाकू. आणि आम्हाला म्हणत होते असं तुमच्याकडे काय पुरावा आहे? व्हिडिओ आहेत ना आमच्याकडे. आमच्याकडे व्हिडिओ आहे. हो. तिथे गौतम लोखंडे होते का नव्हते? ते त्यांनी 3 गुंड पाठवले होते ना. 3 गुंड, त्याच्यामधला त्याचा एक मुलगा होता. तुम्हाला जी मारहाण झाली हो. त्या ठिकाणी गौतम लोखंडे नव्हता, पण त्याचा मुलगा होता एक. त्यात 3 पैकी त्याचा एक मुलगा होता. तुम्ही त्यांना ओळखता? हो. त्याच्या दोन्ही मुलांना ओळखतो मी, कोणाला नाव नाही माहिती, पण तो जो एकात मध्ये होता त्याचा एक ज्यांनी मुलगा होता. मारहाण केली हो त्यांच्याबद्दल तुम्ही इथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली? हो केले. त्यांची काय नाव आहेत ज्यांनी प्रत्यक्षात मारहाण केली? ते 6 जण आहेत ना ते टोटल. त्यातले 3 जणांची नाव आम्हाला माहिती नाही. तिघे कोण? महेंद्र पोपट गायकवाड, शैलेश जगन्नाथ गायकवाड, राजू गायकवाड, राहणार सितेवाडी. आणि ते 3 जण म्हणजे असं त्यांची आम्हाला अनोळखी आहेत, ते आम्हाला आम्ही ओळखत नाही त्यांना. पोलीस शोध घेते. हो.